तर गुड मॉर्निंग ऑल फ्रेंड्स, परत एकदा तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तरे ब्लॉग्सवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे वैष्णोदेवीला। तर पूर्ण प्रवास तुम्हाला दाखवेलच मी। आता आहे मी सध्या बांद्रा टर्मिनसला, बाकी पुढचा प्रवास मी तुम्हाला सर्वांना दाखवेल। बघू शकता तुम्ही, आता आम्ही बांद्रा टर्मिनसला आहे आणि आता निघलो आहे आतमध्ये। 11ची आपली ट्रेन आहे स्वराज एक्सप्रेस ना। बाकी मी तुम्हाला पुढे दाखवायला जाता किती जण आहेत, आम्ही 8 जण आहे टोटल सर्व काही। आम्ही निघलेलो आहे बघ ना। सर्वजण आता आम्ही निघलोय, चाललोय बांद्रा स्टेशनवरून वैष्णोदेवीला खंडाळाला। सकाळचे वाजले 6 ना आता आपण पोहोचलेलो आहे न्यू दिल्लीला। मागे आजूबाजूला सर्व साईडला ट्रेन, नवीन दिल्लीचा बोर्ड। बाकी अजून पण आपल्याला पूर्ण संध्याकाळ होईल, पोचता 6 वाजतील। तुम्ही व्ह्यू बघू शकता, असा काहीसा व्ह्यू आहे। बाहेर मी जरा तोंड हातपाय धुवायला आलो होतो, म्हणजे खूप मोठा प्रवास आहे वैष्णोदेवीचा। तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे, ही आपली तिकडे ट्रेन आहे। तर इथं 25 मिनिटे नवीन दिल्लीला ट्रेन थांबते, त्यामुळे उतरलो होतो मी। सकाळचे वाजले 6। तर फायनली मित्रांनो, 34 घंट्याच्या प्रवासानंतर आम्ही सर्वजण पोचलो आहे माता वैष्णोदेवी स्टेशनला, कटरा स्टेशनला। तर तुम्ही बघू शकता 2 घंटे ट्रेन पण लेट झाली। 5:30ला यायची जागी आम्ही 7:15ला इथं आलो। पण बाकी पोचून वेगळंच सुकून भेटो। बाकी तुम्हाला मी दाखवतो सर्व काही पुढे। आता आपण हॉटेलमध्ये पोचलेलो आहे वैष्णोदेवीच्या। आता फ्रेश बीश होऊन आम्ही सर्वजण जेवायला आलो हॉटेलमध्ये। रात्रीचे वाजलेत 9। सर्वजण आम्ही आता जेवायला आलेलो आहे। हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता आपलं हॉटेल वैष्णोदेवीमध्ये। हां ना, बघू शकता तुम्ही इकडे आतमध्ये सर्वजण आता जेवायला बसले। तुम्हाला दाखवतो काय मेन्यू आहे जेवायचं आमचं। सर्वजण आपले आता जेवायला बसले, तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसाचं जेवण वैष्णोदेवीचा। पनीरची काय कुठली भाजी आहे? पनीरची कुठली भाजी आहे? पनीर मटर मसाला, रोटी ना, डाल भात, जिरा राईस। हां, पहिल्या दिवसाचा वैष्णोदेवीचा। आपण हॉटेल रेडिसन मध्ये राहिलोय ना। जेवायला एवढं एक नंबर होता, खतरनाक। खायला जाम मजा आली। जेवण मटर पनीर दिलती, डाल भात दिलता, जिरा राईस, पापड, सलाड। खतरनाक जेवण होता तिथला। आणि आता तुम्हाला दाखवतो मागच्या टायमाला आम्ही जिथे रूम घेतलेला, आता आम्ही तिथं आलो आहे। आणि आता आम्ही 3 जण मार्केट फिरतोय, माझा भाऊ, मी आणि तो हर्षद। 3 जण मार्केट फिरतोय। मार्केटमधून अक्रोड बिक्रोड घेतो, कारण की उद्या जर आपल्याला दर्शनाला जायचं आहे। आणि तुम्हाला मी बॅक साईडला व्ह्यू दाखवतो आणि मागच्या टायमिंगचा आमचं हॉटेल दाखवतो। तुम्ही आमचा मागच्या टायमिंगचा हॉटेल, मागच्या टायमाला आम्ही हॉटेल प्रेम इंटरनॅशनलमध्ये राहिलो होतो। तर त्याच्या बाजूलाच पिझ्झा पण होता, तुम्हाला तर माहीतच आहे। आणि त्याच्यासमोरच मॉल पण होता। आणि बघू शकता त्याच्या बाजूलाच लगेच डॉमिनोज पण आहे। आता आपण मार्केटमध्ये आलेलो आहे। अक्रोड बिक्रोड घेऊ, मी तुम्हाला दाखवेलच कशी काय प्राईज आहे अक्रोडची। बाकी हॉटेल तुम्ही बघू शकता मागच्या टायमिंगचं आपल्याला। या टायमिंगचं या जेव्हा पॉवरफुल हॉटेल आहे। बाकी तुम्हाला आता भेटू अक्रोड घेताना। मागच्या वर्षी पण दाखवला होता यांचं दुकान, तुम्ही बघू शकता। त्याच दुकानात आपण यावर्षी पण आलेलो आहे। अशाच प्रकारच्या मूर्त्या आहेत। काका, तुमचं दुकान कधीपासून आहे? मागच्या वर्षी पण आपण दाखवलंच होतं तुमच्या व्हिडिओमध्ये दुकान। हाँ, आपका दुकान कितने साल से इधर है? 1967। इतना पुराना आपका दुकान है। पिछले साल भी मैं आया था, आपका वीडियो लिया था, आपने बोला भी था कैसा कैसा है। देख सकते हो आप कैसे मूर्ति है इधर, सब ओरिजिनल फोटो है माता जी का। तो तुम्ही मागची साईड बघू शकता बाजाराची। असा काय बाजार आहे ना, समोर लिहिलेलं आहे जय माता दी। इकडे अशी दुकानं आहेत। आता गरबा पण आला आहे, त्यामुळे सर्व दुकानांमध्ये लाइटिंग लागलेले आहेत। बाकी गर्दी पण आहे मजबूत। बघू, तुम्हाला भेटू आता अक्रोडचा घेतानाच मी।
समोरचं व्ह्यू दाखवतो ना अक्रोडचं दाखवतो कसा काय आहे ते. आता आलो आहे आपण अक्रोड घ्यायला ना. कुठल्या कुठल्या क्वालिटीचे अक्रोड आहेत तुम्ही बघू शकता ना. आपण पण आता अक्रोड घेऊ, आपल्याला पण अक्रोड घ्यायचे आहेत. तो दोस्त कितने साल पुराना आपका दुकान है यहाँ पे? 40 साल पुराना दुकान आहे अंकल का. एकदा आपण आपल्या दुसऱ्या दुकानात आलेलो आहे अक्रोडसाठी. त्या दुकानात चांगले अक्रोड नव्हते तर या दुकानात तुम्ही अक्रोड बघा आणि इथूनच आपण अक्रोड घेऊ. आता 100 रुपये किलो अक्रोड आहेत पण क्वालिटी एक नंबर कडक. डायरेक्ट तुम्ही आरचेला पण फेकून मारतील तरी पण तो अक्रोड तुटल. माझा पण तोच विचार चालू आहे घ्यायचा 10 किलो अक्रोड ना. मित्रासाठी पण थोडे घ्यायचे अक्रोड. बाकी दुकान तुम्ही बघू शकता कसं दुकान आहे. क्वालिटीचं होतं तो अक्रोड घेतलं त्याच दुकानमधल्या. सर्व क्वालिटीचं अक्रोड होतं. बोले इथूनच घेऊ दे. त्यांना उद्या टाईम भेटेल नाही भेटणार त्यामुळे आजच घेऊन टाकले. अक्रोड बिक्रोड घेऊन झाले. आता फोटो बिटो काढू जय माताजीच्या इथं. नंतर डायरेक्ट झोपायला जाऊ कारण की थकलेलो आहे. डायरेक्ट असं चालू आणि पुढे दर्शन घ्यायचं पण माताजीचं. तर तुम्हाला मी दाखवायला कसं काय आहे ते. अक्रोड याने घेतलेत, मीनी घेतलेत, मित्रांनी घेतले. ही शानकृष्ण मित्र मंडळाची मोने कोलीवाडा. जय माताजी. पाऊस पण आला ठेम ठेम. आता फोटो बिटो काढू ना गप झोपायला जाऊ ना. उद्या तुम्हाला सकाळी दाखवेल बाकी सर्व मंदिरावर जाताना. सकाळचे वाजलेत 5 ना. आम्ही सर्व निघलोय पर्ची काढायला. जय माताजी. आम्हाला तर घे सर्वजण येतील. प्रेम से बोलो जय माताजी. सारे बोलो जय माताजी. सर्वजण आता पर्ची काढायला चालले. सारे बोलो जय माताजी. सर्वजण पर्ची काढतील मग नंतर निघू आम्ही दर्शनाला. फायनली यात्रा पर्ची काढून झालेली आहे. बघू शकता तुम्ही यात्रा. कोणला गळ्यात घालायची असेल तो गळ्यात घालेल, कोणला खिशात ठेवायची तो खिशात ठेवू. डायरेक्ट वाजले 5:30 ना. डायरेक्ट आता आपण ट्रॅकिंग स्टार्ट करू. गाडीतून वरती जाऊ ना. जिथून ट्रॅकिंग चालू होते काठी घेऊ ना. डायरेक्ट ट्रॅकिंग स्टार्ट करू. बाकी नंतर तुम्ही मागचे बघू शकता गर्दी पण आहे खूप. सकाळ पण व्हायला लागलेली आहे ना. आता आम्ही सर्वजण चालत निघू ना. बाकी जण घोड्याने जातील. आम्ही सर्व पोरं चालतच निघू. आता आपण मंदिराच्या बाहेर एंट्री गेटला आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आपण पण आपली काठी बिठी घेतली. साईडचा व्ह्यू बघू शकता. बॅक साईडचा व्ह्यू असं काही आहे ना. वरती चढायला तिथं लय टॉपपर्यंत आपल्याला चढायचं आहे ना. इथून आपली आता एंट्री होईल ना. पुढे येऊ हा पूर्ण डोंगर चढायचा. मागच्या वर्षी पण मी पूर्ण ब्लॉग टाकला होता कसा काय ते. बाकी जण घोड्याने जातील ना. आम्ही 4-5 जण चालत निघू मागच्या वर्षी सारख्यात. बघू शकता तुम्ही व्ह्यू लय खतरनाक व्ह्यू आहे आणि लय मजा येईल तुम्हाला सर्वांना ब्लॉग बघायला पण. जायला पण गर्दी आहे. आता टाइम पण खूप झाला 6 वाजले ना. चेकिंग होईल इथं त्यामुळे गर्दी थोडी जास्त झाली. नाही तर मागच्या टायमाला तुम्हाला माहिती आहे आम्ही सबकन गेलतो आतमध्ये. यावेळी बघा कसा थोडा टाइम लागतोय. फायनली आता आमची ट्रॅकिंग चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता मागं आहे आपली ट्रॅकिंग चालू. इथून ट्रॅकिंग चालू आणि आता वाजले आहे 6:30 ना. 6:30 जय माताजी बोलून आम्ही ट्रॅकिंग चालू केलेली आहे. आता किती वाजता आम्ही वरती पोहोचतो. बाकी 4-5 जण घोड्याने गेले आहेत आणि आत्ता आम्हाला किती टाईम होतो बघू वरती जाता. जस्ट आता आम्ही ट्रॅकिंग चालू केलेली आहे वरती चढायला. बाकी मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवीलच किती कुठं थांबलो कुठं काय केला फोटो वगैरे काढले तर. तो जोर से बोलो जय माताजी. सारे बोलो जय माताजी. ट्रॅकिंग चालू झालेली आहे मित्रांनो आणि 13-14 किलोमीटरची ट्रॅकिंग आता किती मिनिटात होते आपण बघूया ना. तुम्हाला पण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल की किती वेळ लागतो आम्हाला वरती जाता. आता आम्ही ट्रॅकिंग चालू केलेली आहे ना. सर्वजण आम्ही 4-5 जण आहे. आम्ही टोटल 5च जण चालत निघलो आहे. बाकी सर्वजण घोड्यावर गेलेली आहेत. बाकी दाखवतोच आता हळूहळू पुढे जाताना मी कसं. जोर से बोलो जय माताजी. आयलो. साईडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. आता असा काही व्ह्यू आहे. आत्तापर्यंत आम्ही 2 किलोमीटर टोटल आमचं चालून झाला ना. बॅक साईडला असा काही व्ह्यू आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. आता मी तुम्हाला पूर्ण दाखवेलच ब्लॉकमध्ये कसं काय आहे ते मंदिरावर चढता. आता आमचं 2 किलोमीटर चालून झालं आहे.
1 घंटा झालेला आहे आता आम्हाला चढून. किलोमीटर चालून झाल्यानंतर ते आपले डोलवाले असतात ते भेटले, जरा नाचलो, मजा आली. बाकी व्ह्यू तुम्हाला मी दाखवायलाच पुढं अजून. मित्रांनो आता 1.5-2 किलोमीटर चालून झालं. 7:30 ट्रॅकिंग चालू केली, त्याचं 7:30 वाजले. जय माताजी. बॅक साईडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, असा काय व्ह्यू आहे. आता टोटल 5-6 किलोमीटर चालू झालं. 2 घंटे झाले नॉनस्टॉप चालतोय. 5-6 किलोमीटर ट्रॅकिंग झाली आज तशी. बाकी तुम्हाला वरती आता दाखवतो. अर्धकुमारी मंदिर जवळ झालेलं आहे. अर्धकुमारी मंदिर आणि बाकी व्ह्यू बघू शकता. खाली धुका आहे म्हणून काही समजून येत नाही. आता फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे, तरी आम्ही सुसाट चालत येतेला. माकडा तुम्ही बघू शकता, ज्या माकडात नाही चावत नाही. मोबाईल खेचता म्हणून तर बघू शकता तुम्ही व्ह्यू. अर्धकुमारीपर्यंत आता आम्ही आलेलो आहे सर्वजण चालत. पण सुसाट निघलो आहे आम्ही एकदम सर्वजण मजेत. त्यामुळे आम्हाला कोणालाच काय एवढं वाटलं नाही ना. तुम्हाला पण दर्शन देईल माता वैष्णोदेवीचं. पोचतच आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मंदिर. 2 किलोमीटर बाकी. फास्ट ट्रॅकिंग केली आम्ही सर्वांनी. 2च किलोमीटर आता बाकी राहिलेले आहे आणि 6:30 निघलेलो. 9:30 झालेत आता. 3च घंटे 10 किलोमीटर क्रॉस केलेला आहे रस्ता. फायनली पोचत आलेलो आहे भवनला सर्वजण. 1 किलोमीटर बाकी आहे. कसं वाटतं जिजू तुम्हाला? एकदम छान वाटतं, मजा आली एकदम. तुला कसं वाटतं चढून? खूप मजा आली. बघू शकता भवन तुम्ही. 1च किलोमीटर बाकी आहे. आता आमचे 2 जण चालत येथून मागत, त्यामुळे आम्ही जरा थांबतो. 6:30 आम्ही निघलेलो. आता 9:45 झालेले आहेत. म्हणजे 3.5-4 घंट्यामध्ये आम्ही वरती पोचलो. यावेळी खूप लवकर पोचलो. फायनली आता हिमकोटीला पोचलेलो आहे आम्ही सर्वजण. तो हर्षल पण थकला, तो पण गेला गाडीत ना. बाकी आम्ही तिघा बिंदात चालत निघलेलो. जय माताजी. राईट साईडला तुम्ही बघू शकता, लेफ्ट साईडला पुरा धुका पडलेला आहे. खालती काही दिसत पण नाही. शकता पक्षी कसे भारी पक्षी कोंबड्या टाईप मध्ये आहेत. आपल्या असे भारी पक्षी आपल्याला इथं बघायला भेटतात. पिल्लू पण आहेत त्यांची बारकी ना. बाकी आता आम्ही फक्त 1च किलोमीटर बाकी राहिलेलं आहे आम्हाला भवनपासून. तसा बसलोय 2 जणांसाठी आम्ही. मंदिरवर चढायला 4 घंटेच यावेळी आम्हाला लागले. 6:30 निघलेलो. 10:30 वाजले आता आम्हाला पोचता. बाकी लय फास्ट आम्ही सर्वजण चढलो यावेळी मंदिरवर. आता फक्त 750 मीटर बाकी आहे मंदिर. फक्त 750 मीटर मंदिर बाकी आहे आता इथून. जय माताजी. भवनला पोचत आलो. ओनली लास्टचे 500 मीटर राहिलेलं आहे भवन. बघू शकता तुम्ही आता इकडे भवन साईडला. पोचतच आलो जय माताजी बोलत. आणि यावेळी खूप लवकर पोचलो आम्ही सर्व मंदिराजवळ. आपण आता भवनमध्ये एंट्री केलेली आहे. जय माताजीच्या भवनमध्ये आत्ताच जस्ट नाव आपण एंट्री केलेली आहे. जास्तीत जास्त आपल्याला 4 घंटे लागले. अर्धा घंटे त्याच्यामध्ये आपण बसलो, रेस्ट केली. तुम्हाला आता बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो भवनचा. बघा कसं आहे. तुम्ही गर्दी भवनमध्ये जस्ट नाव एंटर केलेली आहे. आणि इकडे रोपवेसाठी भैरव बाबाच्या मंदिरात जाण्यासाठी, मंदिरला जायसाठी रोपवे आहे तो वरती. तिथं तुम्हाला मी मागच्या वर्षी पण दाखवलेला. बाकी तुम्ही गर्दी बघू शकता. लाईन बघू शकता किती लाईन लागलेली आहे. खूप गर्दी आहे. आता यावेळी नवरात्रीचा सीझन पण जवळ आलेला आहे आणि गर्दी पण खूप आहे. त्यामुळे भवनमध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही व्ह्यू. ही मागच्या टायमिंगला आपली बिल्डिंग चालू होती, आता या टायमिंगला झाली. बघू शकता मौसम आणि गर्दी पण तुम्ही बघा. खूप गर्दी आहे. आता इथून भवनला आम्ही डायरेक्ट दर्शनाला जाऊ. मोबाईल जमा करून बाकी मी तुम्हाला दाखवेलच पुढे कसं काय आहे ते. आता तुम्ही मंदिराबाहेरचा व्ह्यू. जबरदस्त असा व्ह्यू आणि जबरदस्त अशी गर्दी आहे.
मागच्या साईडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा व्ह्यू आहे. व्ह्यू इथं आपलं दर्शन होतं मंदिर. इथं आतमध्ये बरोबर मंदिर आहे. मागं बघा धुका पण जाम पडलेला आहे. त्यांना दर्शनाला पाठवलं आहे. आम्ही मोबाईल आणि बॅकिंगवर लक्ष दिला ना. मागं धुका पण जाम आहे. तुम्ही रोज रोपवेसाठी केवढी गर्दी आहे. जाम गर्दी आहे. वाटतं 2 घंटे इथंच जातील. आता ऊन पण बरोबर आलेलं आहे ना. माहोल पण बघा. धुका तर जामच आहे. फायनली आता रोपवेचं तिकीट घेतलं. जस्ट लगभग 1 घंटा गेला इथं तिकीट घ्यायला. आता तिकडं परत लाईनला लागायला लागेल रोपवेला. आणि बघू शकता तुम्ही गर्दी मागं पण भरपूर आहे. आणि आता बघू रोपवेला किती टाईम जातो सांगतोच मी तुम्हाला. बाकी माता वैष्णोदेवीचं दर्शन एकदम खतरनाक झालेलं आहे. माझ्या आली दर्शन घेऊन 4 घंटा आपण तिकीट घेऊन झालेलं आहे. आता रोपवेच्या लाईनला लागलेलो आहे. बघू आता किती वेळात रोपवेमध्ये बसतो. तुम्हाला दाखवेलच मी रोपवेमध्ये बसलं तेव्हा पण. आता रोपवेच्या तिकीट चेक झालेलं आहे. आता रोपवेच्या लाईनमध्ये आपण आलेलो आहे. आता मंदिर दिसत पण नाही. तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही. एवढाच फॉग झालेला आहे आणि अजून ही लाईन बघा. तिकीट चेकिंगच्या नंतर पण इतकी लाईन अजून आहे. इकडून रोपवे येईल. तुम्ही आता आपल्याला ट्रॉलीमध्येच जायचं आहे याच्यामध्ये रोपवेमध्ये. आणि मौसम पण तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसत असेल कसा मौसम आहे. एकदम जबरदस्त मौसम झालेला आहे. खोल मौसम थंडा न एकदम विषय खोल. जय माताजी. आपला रोपवे 1.5 घंटाचा प्रवास आपण केला आहे ना. प्रवास केला ना. आता सध्या आपला रोपवे चालू झालेला आहे. बघू शकता तुम्ही. हळूहळू आपण वरती चाललोय. आणि इकडं आपलं मंदिर माता वैष्णोदेवीचा दिसत नाही. धुका जास्त पडलेला आहे त्याच्यामुळं. तुम्ही इकडे बघू शकता. हळूहळू आपण वरती चाललोय. 4-5 किलोमीटरचा प्रवास आपला डायरेक्ट वाचतो त्याच्यामुळे. रोपवेमधून उतरलो आणि आता आम्ही चाललो वैष्णवी आपल्या भैरव बाबाच्या दर्शनाला. तर जाम मजा आली आता रोपवेमध्ये पण आपल्या सर्वांना ना. आता आपण वरती तुम्हाला दाखवतो भैरव बाबाचं दर्शन घेताना ना कसं काय आहे वरती ते पण दाखवतो. बघू शकता माकडा कशी माकडे आहेत. आणि ही माकडं सगळी लोक प्रसाद घेतात. ते प्रसाद चोरायसाठी असतात. बघा 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 कसे जातात बघा माकडी. कोणच्या हातात पिशवी आहे तेच फक्त ते बघतात आणि डायरेक्ट प्रसाद घ्यायला हे होतात. बाकी भैरव बाबाच्या दर्शनाला आता आपण चाललो आहे. बघू शकता तुम्ही भैरव बाबाचं दर्शन. हा काय असा काही मंदिर आहे भैरव बाबाचं. चला आता लाईनीला लागू आणि मोबाईल जमा करतो. भैरव बाबाच्या इथल्या वर्षा तुम्ही बघू शकता. खाली आपलं मंदिर पण दिसतं. मग आता काहीच नाही दिसत. एवढा धुका आहे. आता इथून क्लिअर मंदिर दिसतो आपला माता वैष्णोदेवीचा. फायनली आता आमच्या सर्वांचं भैरव बाबाचं पण दर्शन झालं आहे. आणि आता आम्ही खाली उतरायला चाललो आहे. आणि तुम्हाला आता या सर्वांचा मूड झाला की कॉफी पिऊया. तर ते कॉफी पितील. मी पण थोडं नाश्ता करतो. आम्ही काही खाल्लं नाही ते तर जेवले होते. तर घोडेबिडे अशी मध्ये रस्त्याला चालत असतात आणि लफडा होतो डायरेक्ट. बाकी मस्त दोन्ही दर्शन झाले. वैष्णोदेवीचं पण दर्शन मस्त झालं ना. भैरव बाबाचं पण दर्शन मस्त झाला. तर बाकी तुम्हाला आता मी पुढे दाखवतो उतरताना कसं काय आहे. उतरायला चालू केला वैष्णोदेवीवरून. भैरव बाबाच्या दुसऱ्या साईडूनच आपण उतरतोय. शॉर्टकट होता. तिथून कसं 2 किलोमीटर रस्ता पण वाचतो ना. बरं वाटतं उतरायला पण. तर बाकी मी पुढे तुम्हाला दाखवतोच कसं काय आहे ते. पण उतरत चाललेलं आहे. तर असं आपले जिजू पण आवाज द्यायला लागलेले आहेत. सर्वजण आता चालत निघलेले आहेत. आवाज देत देत सर्वजण आता निघलेले आहेत. मोसम बघा पुरा धुक्याचा आहे. उतरता आता आपण मजा करतोय ना. बाकी तुम्हाला दाखवलंच कसं काय आहे पुढे. अजून 2 घंट्यातच आपण 3.5 किलोमीटर रस्ता क्रॉस केला. एकदम स्पीडमध्ये उतरतोय ना. बाकी तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आता काय त्यांना कुठलं शॉपिंग करायची बाकी. मी तर कालच शॉपिंग केली कारण की डोका लावायला लागतं दिमागनी. काल शॉपिंग केली. आज मस्त आराम करायचं रात्री. टेन्शन नाही जेवून. बाकी तुम्हाला दाखवतो मी पुढं कसं काय आहे अजून.
तर आता अर्धकुमारी जवळ चालली, शिड्यांनी चालत येतोय तो फास्ट येतोय शिड्यांनी, टेन्शन नाही राहत. शिड्यांनी 200 100 शिड्या एकसाथ क्रॉस करतोय, त्यामुळं एकदम मजेशीर खालती येतोय, काय वाटतच नाही. बाकी फुल एन्जॉय केला वैष्णोदेवीला. आता तुम्हाला बाकी खाली दाखवतो मी काय. अर्धकुमारीला गेल्यावर अर्धकुमारी मंदिर 1 किलोमीटर बाकी आहे आता फक्त. बघू शकता अर्धकुमारीला पण जाम गर्दी आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही जो वैष्णोदेवीची बघितली असेल तेव्हा काहीच गर्दी नव्हती अर्धकुमारीला, नाही यावेळी बघा गर्दी. जाम गर्दी आहे अर्धकुमारी मंदिरला. मालिश करायची तर सर्वजण आम्ही मालिश करायला बसलो. 30 रुपये तर होते 15 मिनिटाचे. तर बोललो थोडी एन्जॉयसाठी मालिश पण करू. फुल मजा यायला लागली, बरं वाटतं. तसे मला पाय दुखत नव्हते पण एन्जॉयसाठी मालिश केल्यावर जरा बरं वाटतं. मानबिन पण हलकी झालेली वाटते. बघू शकता तुम्ही आपले सर्व मित्र पण 4 जण आम्ही चालत निघलोय सुसात ना, टाईमपास मालिश करत बसलो. मुलाही मजा यायला लागली, सुकून भेटतो 15 मिनटं. 30 रुपयासाठी काय पाहिजे तुम्हाला टाईमपाससाठी. पाठीमागच्या साईडला यांचं दुकान आहे आणि आपले मित्र आहेत ते जुने गेममधले रामसिंग करोड, तुम्ही बघू शकता. असं त्यांचं काही प्रकारे दुकान आहे. मंदिर उतरून झालेलं आहे वैष्णोदेवी माताचं. लास्ट 1 किलोमीटर बाकी होता, तो पण आत्ताच जस्ट उतरलो. लगभग आम्ही 3:30-4च्या टायमात उतरायला चालू केलं तर 7 सव्वा 7 झाले उतरतो. एकदम फास्टमध्ये उतरलो, त्यामुळे काय वाटलं नाही. आता बाकी पुढचं काय प्रोसेस जेवाय बिवायचं काय ते दाखवून मी हा ब्लॉग एंड करणार आहे. आणि उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला मी सांगेल कुठल्या प्रकारचा ब्लॉग असेल, कुठे जाणार आहे सर्व आपल्याला समजेल. अशा प्रकारे आपला रूम होता. रूम टूर पण तुम्हाला देतो. रूम टूर दिला नव्हता, रूम टूर पण देतो ना, बाहेर पण दाखवतो कसं काय. चला हा जेवायलाच जायचं आहे आता, पण रूम टूर पण आपण देऊ. असा आपला रूम होता इकडे. हा बोल मग पुढं कशाला येतं, मागच्या मागं बोल ना. बोल काय करतोय आता तू. खाली आपला लगेच रेस्टॉरंट आहे, तिथंच जेवून घेऊ लगेच ना. आजचा ब्लॉग आपण मग लगेच जेवून बिवून झाल्यावर एंड करून टाकू. उद्या पण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, पण तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये. लिफ्ट पण आहे आता, एक फर्स्ट फ्लोअर आहे तर लिफ्टमध्ये काय जायचं. असं आपलं इथं रेस्टॉरंट आहे आणि अशा प्रकारे आपला काही रूम होता वैष्णोदेवीमधला. आज दर्शन पण एकदम मस्त झालं. दर्शन मस्त झालं त्यामुळं एकदम बरं वाटलं जीवाला पण. आणि फुल एन्जॉयमध्ये आज आम्ही आलो. फुल फटाफट उतरत होतो, मी तर बघितलंच असेल. बाकी आता उद्या आम्ही दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहे, काश्मीर साईड फिरणार आहे, पूर्ण काश्मीर साईड. त्यामुळे उद्या पहिले आपण सकाळी रात्री आता ब्लॉग एंड करू ना, सकाळी नवीन ब्लॉग चालू करू ना. आता आपण जेवणाचं दाखवू, जेवण काय आहे आजचं. काल पण 1 नंबर मजा आली जेवायला, तर आता पण जेवण बिवून ब्लॉग एंड करून टाकू. आमची तयारी झालेली आहे, तर आता सर्व आम्ही जेवायला चाललेलो आहे. रेस्टॉरंट बघू शकता कसा खतरनाक आहे, खालीच टेन्शन नाही. आता जेवायला बसू, मस्त थंड पाणी बिणी रेडी असतं. बाकी जेवूनच आता भेटू. जेवायला काय दाखवतो तुम्हाला, मग जेवूनच भेटू. आता मेन्यू मिक्स भाजी आहे, काल पनीर होती. मिक्स भाजी, रोटी ना, डाल ना, जीरा राईस, पापड ना, सलाड. बाकी मस्त जेवूनच आता बाकी भेटू ना, ब्लॉग एंड करून टाकू. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची होती. कालची पण लय पॉवरफुल होती ना. भात तर आहे, तो भात नंतर घेऊ, पहिले रोट्याने खाऊ.